आशियातील व्यापार आणि तंत्रज्ञान क्षेत्राला एकत्र आणणाऱ्या भव्य वर्ल्ड बिझनेस एक्स्पोचं आयोजन यंदा जपानमधील ओसाका शहरात मोठ्या उत्साहात करण्यात आलं। एका एक्स्पो 20 ते 25 सप्टेंबर या दरम्यान इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडतं। या प्रदर्शनात जगभरातील 50हून अधिक देशातील आघाडीच्या कंपन्यांनी सहभाग घेतला। विविध क्षेत्रांमधील नाविन्यपूर्ण उत्पादनं, सेवा आणि तंत्रज्ञान इथे सादर करण्यात येते। उद्योग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ग्रीन एनर्जी, स्टार्टअप्स, रोबोटिक्स आणि ई-कॉमर्स हे या एक्स्पोचे प्रमुख विषय आहेत। दरम्यान वर्ल्ड बिझनेस एक्स्पो आयोजनासंदर्भात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी शिवाजी शिंदे यांनी। जपानच्या ओसाका शहरमध्ये 2025 ओसाका एक्स्पो हा सुरू झालेला आहे आणि इथे महाराष्ट्राचा डंका बसतोय। याचं कारण आहे महाराष्ट्रातले हे पॅव्हिलियन, जिथे खूप सारे जपानी इथे बघायला येतात, महाराष्ट्राची संस्कृती बघायला येतात। इथे अनेक पॅव्हिलियन सुद्धा आहेत, पण महाराष्ट्राकडे खूप जपानींची गर्दी होते। याचं उत्तर काय आहे, हे का आकर्षित झालेत, हे जाणण्यासाठी आपल्यासोबत आहेत उद्योगमंत्री उदय सामंत। एक तर पहिली गोष्ट की आज 150 देशांचं जे एक्स्पो 25 आहे, त्याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली हे इंडिया पॅव्हिलियन आहे। एवढं मोठं पॅव्हिलियन आहे आपल्या देखील लक्षात आलं असेल। आणि त्याच्यामध्ये पुढचे 15 दिवस महाराष्ट्र पॅव्हिलियन आता असणार आहे। त्याचं उद्घाटन आम्ही अतिशय मोठ्या दिमागदार पद्धतीनं, मराठमोळ्या पद्धतीने केलं। आज मोठी जी गर्दी आहे, मला असं वाटतं की सरकारवरचा विश्वास आहे। नरेंद्र मोदी साहेबांनी देशपातळीवर केलेलं जे काम आहे, देशाला जे प्रेझेंट केलेलं आहे सकारात्मक, त्याच्यातनंच भारत देश नक्की किती पुढे गेलाय, टेक्नॉलॉजी किती पुढे गेली हे बघण्यासाठी हजारो लोक येत आहेत। आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र पॅव्हिलियन आहे। आणि महाराष्ट्राची संस्कृती काय, महाराष्ट्राची परंपरा काय, महाराष्ट्राचं औद्योगिक क्षेत्र काय, सांस्कृतिक क्षेत्र काय, टुरिझम काय, हा दाखवण्यासाठी ही आम्ही सगळी शोकेस केलेली आहे। आणि याला देखील हजारो लोक सकाळपासून भेट देऊन गेलेली आहेत। शिवाजी शिंदे, जापान, ओसाका। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।